नोव्हेंबरला गुरु हे वक्री होत आहे. कसा जाणार आहे मीन राशीसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मीन राशीच्या लोकांसाठी फार चांगले दिवस असणार आहेत, पण तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण इथे खूप वेळा कन्फ्युजन होईल, धाडस करताना भीती वाटेल. एक लक्षात घ्या, डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा ते 4थ्या घरामध्ये येतील तेव्हा तिथे बसून 7व्या दृष्टीने ते कर्मघराकडे बघतील. कर्मघराकडे बघितल्या कारणाने इथे तुमच्या जॉब रिलेटेड, कर्मा रिलेटेड तुम्हाला डिसिजन घेण्याचा काही डिसिजन घ्यायला लागतील. थोडक्यात असं की कर्मकर्ता शनीचंच मानलं जाते, ते शनी आणि त्यात शनीची 7.5 सुद्धा आहे. पण इथे काय होईल की गुरु इथे बसून दृष्टी टाकल्याने तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. खूपदा सेकंड 7.5 मध्ये म्हणजे दुसरी जेव्हा 7.5 लोकांची सुरू असते तेव्हा जॉब चेंजेस खूप दिसतात. जसं मी नेहमी सांगते की तुम्ही करिअर चेंज कराल, फील्ड चेंज कराल, किंवा खूप वेळा असं दिसेल की तुम्ही जॉबमधून बिझनेसकडे किंवा बिझनेसमधून जॉबकडे, अशाही घटना पाहायला मिळतात. पण सगळ्यात महत्त्वाचं, गुरु इथे असल्या कारणाने तुम्हाला डायरेक्शन मिळेल, तुम्हाला एक मार्गदर्शन मिळेल. त्या मार्गदर्शनाचा स्वतःचं आत्मपरीक्षण करा, चांगला डिसिजन घ्या. आणि हा काळ बहुधा डिसेंबरपासून तुम्हाला स्टार्ट होईल ते मार्चपर्यंत तुम्हाला या निर्णय घ्यावे लागतील, कारण तुम्हाला मार्गदर्शन केल्यावर तुम्हाला कळेल की तुम्हाला काय करायचं. तर या सगळ्या मोठमोठ्या चेंजेस मीन राशीच्या लोकांसाठी येतात. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, आईची काळजी घ्या, त्याचबरोबर थोडंसं ट्रॅव्हल सुद्धा इथे तुम्हाला दाखवते. सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, पण आत्मनिरीक्षण करून उपायही तुम्हाला करावे लागतील. हनुमान चालिसा करा, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम आठवणीने गुरुवारी करा. खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील. बेस्ट ऑफ लक.